नमस्कार मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकून घेणार आहोत एज नॅशनॅलिटी अँड सर्टिफिकेट कशाप्रकारे काढायचा. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत राहील. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला असेल. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. जर तुम्ही इथं पहिल्यांदा आला असाल तर इथं मित्रांनो याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे. इथं कशाप्रकारे यायचं तर मित्रांनो, जर तुम्ही इथं पहिल्यांदा आला असाल तर तुम्हाला इथं न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यावं लागेल आणि तुमचा लॉगिन आय डी आणि पासवर्ड तुम्हाला क्रिएट करून घ्यावं लागेल. तर मित्रांनो, बघू शकता कशाप्रकारे आपल्याला युजर नेम आणि पासवर्ड हे बनवून घ्यायचं आहे. इथं आल्यानंतर आपल्याला इथं पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथं तुमचा जे काही जिल्हा आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. इथं मोबाईल नंबर व्यवस्थित टाकून घ्या आणि गेट OTPवर क्लिक करायचं आहे. इथं तो जे काही OTP आलेला आहे तो OTP इथं टाकून घ्यायचा आहे मित्रांनो. आणि युजर नेममध्ये तुम्ही आधार नंबर टाकू शकता किंवा तुमचा मोबाईल नंबर पण इथं टाकू शकता. आणि चेक युजर नेम या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या. त्यानंतर आपले खाली नाव टाकून घ्या आणि आपल्याला पासवर्ड हे क्रिएट करून घ्यायचं आहे. तर मी ऑलरेडी इथं युजर नेम आणि पासवर्ड क्रिएट केलेला आहे. त्यानंतर आपल्याला इथं युजर नेम टाकून घ्यायचं आहे, इथं पासवर्ड टाकून घ्यायचं आहे, इथं आपल्याला कॅप्चर कोड टाकून घ्यायचं आहे, इथं जिल्हा सिलेक्ट करून घ्या. जो काही आपण जिल्हा निवडला होता तो सिलेक्ट करून घ्या आणि डायरेक्टली लॉग इन करून घ्या. तर मित्रांनो, मी इथं डायरेक्टली माझा युजर नेम आणि पासवर्ड हे टाकून घेतो आणि डायरेक्ट लॉग इन या बटनावरती क्लिक करून घेतो. तर बघू शकता इथं मी युजर नेम टाकला, कॅप्चर कोड टाकलेला आहे, जे काही आपला जिल्हा आहे तो सिलेक्ट केलेला आहे आणि लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केलेला आहे. तर इथं बघू शकता मित्रांनो, मी ऑलरेडी एक रहिवासी सर्टिफिकेट बनविलेलं आहे. ते बघू शकता मित्रांनो, अपलोड पण झालेलं आहे. इथं तुम्ही त्याला डायरेक्ट डाउनलोड पण करून घेऊ शकता. रहिवासी कशाप्रकारे काढायचा आहे यावरती पण मी व्हिडिओ बनवलेला आहे. आज आपण बघणार आहोत एज नॅशनॅलिटी अँड सर्टिफिकेट आपल्याला कशाप्रकारे काढायचा. त्यासाठी मला रहिवासी लागत होती, त्याकरिता मी अगोदर रहिवासी काढून घेतलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, इथं एज नॅशनॅलिटी सर्टिफिकेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि प्रोसेड नाव या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या. इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो, बघू शकता आपल्यापुढे अशा प्रकारे एक डॅशबोर्ड ओपन झालेला आहे. तर इथं बघू शकता मित्रांनो, जे काही आपल्याला डॉक्युमेंट आहे दिलेले आहे, जे काही आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे ते इथं दिलेलं आहे. 1 नंबरला तुम्ही आधार कार्ड करू शकता, 2 नंबरला इथं तुम्ही आधार कार्डच करू शकता, 3 नंबरला इथं तुम्ही राशन कार्ड करून घ्या. जे काही डॉक्युमेंट लागणार आहे ते मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे. तर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्या. इथं तुम्ही डॉक्युमेंट बघले म्हणजेच हे सर्टिफिकेट पूर्ण कंप्लीट झाला नाही. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल मित्रांनो, तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, कारण की असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत राहील. आणि व्हिडिओ हे 100% तुम्हाला सर्टिफिकेट जनरेट करून दाखवणार आहे मित्रांनो. हे व्हिडिओ काही फेक नाहीत. तर बघू शकता इथं 15 दिवसाचा टायमिंग आहे व्हिडिओ म्हणजे आपला सर्टिफिकेट जनरेट होण्यासाठी. तर इथं आल्यानंतर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला सर्टिफिकेट कोणता निवडायचं आहे सिलेक्ट करून घ्या. तर इथं मित्रांनो, श्रीमती जे काही ते तुम्ही इथं टाईप करून घ्या. तर मित्रांनो, इंग्लिशमध्ये असेल तर तुम्ही इंग्लिशमध्ये करू शकता, अन्यथा इथं तुम्ही मराठी लँग्वेज पण करू शकता. त्यानंतर इथं आपल्याला फादर्स नेम हे टाकून घ्यायचं आहे. फादर्स नेम टाकल्यानंतर मित्रांनो, इथं बघू शकता आपला डेट ऑफ बर्थ आलेला आहे, मेल फिमेल आलेला आहे. त्यानंतर इथं ईमेल ID असेल तर तुम्ही टाकू शकता, कंपल्सरी नाही. इथं आपल्याला ऑक्युपेशनमध्ये जे काही काम आपण करत आहोत ते टाकून घ्या. तर बघू शकता मित्रांनो, मी इथं मराठीमध्ये हे करून घेतो, म्हणजे तुम्हाला समजवण्यासाठी सोपं जाईल. तर इथं बघू शकता ही माहिती आपण एकदा भरून घेऊया. तर इथं आपण जे काही काम करत आहोत ते आपल्याला कामाची माहिती इथं टाकून घ्यायची आहे. तर मी इथं मोलमजुरी किंवा शेतमजुरी अशी जे काही आपण काम करत आहोत ते तुम्ही इथं टाकून घ्या. त्यानंतर मित्रांनो, पुढचा आपल्या आधार कार्डवरती जसा ॲड्रेस आहे तसा आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे. तालुका, जिल्हा आणि आपलं गाव व्यवस्थित निवडून घ्या. ही माहिती आपल्या आधार कार्डप्रमाणे निवडून घ्या. आता इथं बघू शकता मित्रांनो, लाभार्थीचे जर तुम्ही स्वतःसाठी काढत असाल तर इथं तुम्ही स्वतः करू शकता, अन्यथा इथं दुसऱ्यासाठी निवडत असेल तर इथं लाभार्थीचे नाते निवडून घ्या. त्यानंतर इथं लाभार्थीचे संपूर्ण नाव टाकून घ्या, लाभार्थीची जन्मतारीख टाका आणि लाभार्थीचे मोबाईल नंबर पण टाकू शकता. जर लाभार्थी 18 वर्षाखालील असेल तर त्याची माहिती तुम्ही अशा प्रकारे टाकू शकता. जर लाभार्थी 18 वर्षापेक्षा जास्त असेल तर तुम्ही इथं स्वतः निवडू शकता. तर माझ्या केसमध्ये लाभार्थी हा 18 वर्षापेक्षा खाली आहे, तर मी इथं मुलगी हे नाते टाकलेले आहे. त्यानंतर लाभार्थीचे नाव टाकून घेतलेले आहे. त्यानंतर इथं जन्माच्या तपशीलमध्ये आपली माहिती बरोबर असेल तर इथं यस करा, नसेल तर आपल्याला इथं नो करून संपूर्ण माहिती भरून घ्यावं लागेल. त्यानंतर आपल्याला इथं बघू शकता जन्माचे तपशील, त्यानंतर इथं पण आपल्याला होच करून घ्यायचे आहे,
कारण की आपला जन्म इथंच झालेला आहे, त्यासाठी आपल्याला हो या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो. नसेल तुम्ही तर इथं आपल्याला संपूर्ण माहिती भरून घ्यावं लागेल. त्यानंतर मित्रांनो इथं बघू शकता लाभार्थीची वैयक्तिक माहिती. तर या ठिकाणी मित्रांनो बघू शकता आपल्याला व्यवस्थित ही निवडून घ्यायची आहे. शिक्षण लाभार्थीचे जे काही झालेलं आहे ते तुम्ही इथं टाकून घ्या. जी काही तुम्ही शाळेमध्ये शिकला असाल महाराष्ट्र बोर्ड इथं आपल्याला किंवा ॲडमिशन केलं होतं आणि किंवा आपण ॲडमिशन आपलं पासिंग इयर आहे हे आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे. ज्या ठिकाणी आपण ॲडमिशन टाकलं होतं, जे काही वर्ष आहे ते वर्ष टाकायचं आहे आणि जे काही पासिंग वर्ष आहे ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं मित्रांनो शाळेचे नाव आपल्याला टाकून घ्यायचे आहे. शाळेचे नाव टाकल्यानंतर आपल्याला ॲड या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर बघू शकता मित्रांनो आपली माहिती संपूर्ण ॲड झालेली आहे. जर यामध्ये काही चूक आढळून आल्यास आपण ती डिलीट सुद्धा करू शकता. त्यानंतर मित्रांनो इथं आपल्याला खाली हे निवडून घ्यायचं आहे मित्रांनो. इथं आपल्याला नाही करून घ्यायचं आहे. इथं पण आपल्याला मित्रांनो नाही सिलेक्ट करायचं आहे. अर्जदार जे काही लाभार्थीचे आपले आहेत ते इथं आपल्याला नाही अशा प्रकारे सिलेक्ट करून घेतलं. त्यानंतर इथं मित्रांनो आपल्याला एज्युकेशन हे आपल्याला कशासाठी लागत आहे सर्टिफिकेट हे आपल्याला उल्लेख करायचा आहे. तर इथं मित्रांनो आपल्याला शिक्षणासाठी लागत असेल तर तुम्ही शिक्षण करू शकता. जर तुम्हाला नोकरीसाठी लागत असेल तर तुम्ही इथं नोकरीसुद्धा करू शकता. तर मला इथं शिक्षणासाठी लागत आहे तर मी इथं शिक्षण केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला आय ॲग्री करून इथं आपल्याला समावेश करा या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे मित्रांनो. ते बघू शकता आपण भरलेली माहिती व्यवस्थित असेल तर तुम्ही एकदा माहिती संपूर्ण वाचून घ्या आणि कन्फर्म माहिती असेल तर आपल्याला इथं सेव्ह या ऑप्शनवरती ओके करून घ्या. म्हणजे जी काही माहिती आपण सेव्ह केलेली आहे त्यामध्ये आपल्याला काहीही बदल करता येणार नाही. तरी पण मी एकदा माहिती वाचून घेतलेली आहे आणि आता मी इथं सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करून घेतो. इथं सेव्ह केल्यानंतर मित्रांनो बघू शकता आपल्यापुढे एक ॲप्लिकेशन नंबर जनरेट झालेला आहे. हा ॲप्लिकेशन नंबर तुम्ही बघू शकता मित्रांनो. ह्याच ॲप्लिकेशन नंबरची मी तुम्हाला एज नॅशनॅलिटी अँड डोमिसाइल सर्टिफिकेट हे डाउनलोड करून दाखवणार आहे. तर तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा. व्हिडिओच्या शेवटी हा सर्टिफिकेट कशाप्रकारे मी डाउनलोड केलेला आहे याची माहिती मी तुम्हाला दिलेलीच आहे. तर मित्रांनो बघू शकता हा सर्टिफिकेट आपण इथं माहिती टाकलेली आहे. आता इथं आपल्याला काही डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. डॉक्युमेंट अपलोड करता वेळेस सर्वप्रथम आपल्याला फोटो अपलोड करून घ्यायचे आहे. त्यानंतर इथं आपल्याला आधार कार्ड अपलोड करून घ्यायचं आहे. 2 नंबरला पण आपल्याला मित्रांनो शीतपत्रिका ही अपलोड करून घ्यायची आहे. 3 नंबरमध्ये मित्रांनो इतर दस्तावेजमध्ये आपल्याला काही नाही टाकले बी तर काही अडचण नाही. जर तुमच्यापैकी यापैकी काही डॉक्युमेंट असतील तर तुम्ही टाकू शकता. अन्यथा इथं नाही पण टाकलं तर काही होणार नाही. तर इथं शीतपत्रिका ऑप्शन आहे. टाकायची तर टाकू शकता, अन्यथा नाही टाकली बी तर काही फरक पडणार नाही. त्यानंतर इथं बघू शकता मित्रांनो शाळा सोडण्याचं प्रमाणपत्र म्हणजेच आपल्याला इथं TC टाकून घ्यायचे आहे. आणि 4 नंबरला मित्रांनो आपण जे काही तहसीलचा रहिवासी काढला होता तो आपल्याला इथं रहिवासी अपलोड करून घ्यायचा आहे. पहिले एज नॅशनॅलिटीसाठी मित्रांनो आपल्याला तहसीलचा रहिवासी काढावा लागेल. तोच तहसीलचा रहिवासी आपल्याला इथं अपलोड करून घ्यायचा आहे. तो रहिवासी इथं अपलोड केल्यानंतर मित्रांनो इतर दस्तावेजमध्ये तुम्ही आधार कार्ड अपलोड करू शकता. आणि स्वयंघोषणापत्र म्हणजे मित्रांनो सेल्फ डिक्लॅरेशन. हा सेल्फ डिक्लॅरेशन मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देणारच आहे. तरी पण तुम्हाला हा सेल्फ डिक्लॅरेशन कशाप्रकारे आहे दाखवून घेतो. इथला सेल्फ डिक्लॅरेशन तुम्ही अपलोड करून घेऊ नका किंवा डाउनलोड पण करू नका. सेल्फ डिक्लॅरेशन मित्रांनो अशा प्रकारे राहील. तुम्ही इथं नाव वगैरे व्यवस्थित टाकून घ्या. तुमचा पत्ता, वय, वर्ष जी काही हे व्यवस्थित टाकून घ्या आणि हाच सेल्फ डिक्लॅरेशन आपल्याला अपलोड करून घ्यायचा आहे मित्रांनो. तर बघू शकता इथं दिनांक टाकून घ्या. इथं अर्जदाराचे नाव, त्यानंतर अर्जदाराची सही आणि इथं सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला इथं अर्जदाराचा एक पासपोर्ट साईज फोटो चिटकून घ्यायचा आहे. आणि जे काही आपण डॉक्युमेंट दिलेले आहेत त्या डॉक्युमेंटवरती आपल्याला टिक मार्क करून घ्यायचे आहे. तर मित्रांनो इथं बघू शकता आपल्यापाशी संपूर्ण डॉक्युमेंट आहेत. आपल्याला इथं 5 डॉक्युमेंट कंपल्सरी इथं टिक मार्क करून घ्यायचे आहेत मित्रांनो. हेच सेल्फ डिक्लॅरेशन मी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये देणार आहे. तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. आणि डायरेक्टली टेलिग्रामची लिंक पण मी दिलेली आहे. जर तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही तिथं पण डायरेक्टली विचारू शकता. तर मित्रांनो इथं मी संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड करून घेत आहे. जे काही टेलिग्राम ग्रुपची पण लिंक मी याच्यामध्ये दिलेली आहे. जे काही तुम्हाला अडचण येतील मित्रांनो तर तुम्ही डायरेक्टली ग्रुपवरती मेसेज करून विचारू शकता. तुमच्या प्रश्नाचे नक्कीच उत्तर दिले जाईल. आणि मित्रांनो 100% तुम्हाला सपोर्ट केला जाईल. तर मित्रांनो इथं जे काही मी डॉक्युमेंट दिलेले आहेत, जे काही तुम्हाला डॉक्युमेंट सांगलेले आहेत अशा प्रकारे तुम्ही एक PDF किंवा JPG स्वरूपमध्ये तुम्ही इथं अपलोड करू शकता.
तर मित्रांनो संपूर्ण डॉक्युमेंट इथं मी सांगलेलं आहे. शीतपत्रिका इथं टाकायची गरज नाही. इथं आपल्याला शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र म्हणजेच TC आपल्याला इथं टाकून घ्यायचे आहे. ते संपूर्ण डॉक्युमेंट तुम्ही व्यवस्थित अपलोड करून घ्या. JPG किंवा PDF फॉर्मॅटमध्ये. आधार कार्ड आपल्याला PDF फॉर्मॅटमध्ये लागेल. राशन कार्ड पण आपल्याला PDF फॉर्मॅट लागेल, कारण त्याची दोन्ही बाजू आपल्याला JPG अटॅच करावं लागेल. किंवा तुम्ही एका साईडला पण JPG अटॅच करू शकत असाल तर करू शकता. तर मित्रांनो इथं बघू शकता सेल्फ डिक्लेरेशन अशा प्रकारे आपल्याला इथं आधार कार्ड इथं अपलोड केलं आहे. 2 नंबरला आपण इथं स्वयं घोषणापत्र म्हणजेच सेल्फ डिक्लेरेशन हे आपण अपलोड करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे मित्रांनो एक सेल्फ डिक्लेरेशन बनवून घ्या. त्यावरती एक फोटो चिटकवून घ्या आणि अपलोड या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या. तर बघू शकता संपूर्ण डॉक्युमेंट इथं व्यवस्थित अपलोड झाल्यानंतर आपल्याला डायरेक्टली अपलोड डॉक्युमेंट या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो बघू शकता परत एकदा मी इथं अपलोड डॉक्युमेंट या ऑप्शनवरती क्लिक करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो डॉक्युमेंट अपलोड सक्सेसफुली अशा प्रकारे इथं आपल्याला एक मेसेज आलेला आहे. त्यानंतर तिसरी स्टेप म्हणजे आपल्याला इथं आता पेमेंट करायचे आहे. तर हे पेमेंट बघू शकता मित्रांनो तुम्ही फॉर्मचे शेवटचे 6 आकडे पण बघू शकता, तेच आहेत. फॉर्म काही बदललेला नाही हा. त्यानंतर मित्रांनो आपल्याला ₹33.60 अशा प्रकारे पेमेंट करून घ्यायचे आहे. त्यानंतर कन्फर्म पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या. कन्फर्म पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक झाल्यानंतर क्रेडिट अँड डेबिट या ऑप्शनवरती क्लिक करा. इथं आल्यानंतर प्रोसीड डेबिट अँड क्रेडिट कार्ड या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करा. तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपल्या पुढे एक विंडो ओपन होईल. इथं आपल्याला पेमेंट करण्यासाठी वेगवेगळे ऑप्शन आहेत. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, वॅलेट, UPI आहे. जे काही आपल्याला सोपं पडेल मित्रांनो त्याने तुम्ही हे पेमेंट करून घेऊ शकता. ₹33.60 आपल्याला हे पेमेंट करायचे आहे. तर तुम्ही जर QR कोड केला हेही तुम्हाला सोपं जाईल. जर तुम्ही UPI केला तेही तुम्हाला सोपं जाईल मित्रांनो. ज्याने काही पेमेंट करायचे आहे तुम्हाला ते तुम्ही ऑप्शन इथं सिलेक्ट करून घ्या. आणि जे काही तुम्ही UPIसाठी यूज करत असाल त्याने तुम्ही पेमेंट करू शकता मित्रांनो. तर बघू शकता माझी पेमेंट ही कटलेली आहे. पेमेंट कटल्यानंतर तुमच्या पुढे अशी एक पेमेंट रिसिप्ट आलेली आहे. ही रिसिप्ट तुम्ही सेव्ह पण करू शकता. फॉर्मचे 6 आकडे बघा मित्रांनो, हाच फॉर्म आहे. जेणेकरून तुम्ही असं विचार करतील की हा फॉर्म तुम्ही बदललेला आहे सर. तर बघू शकता आपण डॉक्युमेंट अपलोड केलेले. 1 नंबरला आधार कार्ड, शीतपत्रिका, शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र आणि रहिवासी जे काही आपण तहसीलनं काढलेली होती. इतरमध्ये आपण बघलेलं आहे आणि स्वयं घोषणापत्र हे टाकलेलं आहे. याची तुम्ही प्रिंटआउट काढायची तर काढू शकता, अन्यथा नाही काढली तर काही अडचण नाही मित्रांनो. तर यानंतर आता आपल्याला डायरेक्ट होम पेजवर जायचं आहे. इथून तुम्ही डायरेक्ट बॅक करू शकता मित्रांनो. आपला फॉर्म हे सक्सेसफुली आपण दाखल केलेला आहे. तर हाच फॉर्म मित्रांनो आता 1 ते 2 दिवसामध्ये जनरेट होऊन येऊन जाईल. तर मित्रांनो परत एकदा मी हा व्हिडिओ एकदा जोडून घेतो, कारण की मी हा फॉर्म 1-2 दिवसा अगोदर भरलेला आहे मित्रांनो आणि आज मी परत एकदा याच्यावरती लॉग इन करून घेतो. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो इथं हे आपलं ॲप्लिकेशन काय दाखवत आहे मित्रांनो. हे खालचं ॲप्लिकेशन रहिवासी टाकलेला होता मी 5 तारखेला मित्रांनो आणि हे अप्रूव्हल आलेलं आहे. आणि वरचा फॉर्म बघू शकता मित्रांनो 5 तारखेला मी हे फॉर्म टाकलेला होता, याला अप्रूव्हल आलेला आहे आणि हा इन प्रोसेसमध्ये आहे. हे आपण 6 तारखेला अपलोड केलेलं आहे मित्रांनो. त्यानंतर इथं बघू शकता मित्रांनो एका दिवसामध्ये आपण रहिवासी काढून घेतलेला आहे तहसीलचा. त्यानंतर मित्रांनो इथं डाउनलोड ऑप्शनवर आपल्यापुढे खुललेला आहे. इथं डाउनलोड ऑप्शन आपल्यापुढे नाही आहे मित्रांनो, कारण की हा इन प्रोसेसमध्ये आहे. तर आता 1-2 दिवस झाल्यानंतर हे सर्टिफिकेट मित्रांनो जनरेट होईल. 15 दिवस असा तर त्याचा टायमिंग पिरियड आहे, पण त्या अगोदरच सर्टिफिकेट हा जनरेट होत असतो. सर्टिफिकेट नंबर बघून घ्या मित्रांनो. जे काही आहे ते सर्टिफिकेट नंबर बघल्यानंतर तुम्हाला कळून जाईल. तर मित्रांनो अशा प्रकारे हा संपूर्ण व्हिडिओ आपण भरलेला आहे. तर परत एकदा आज 2-3 दिवस झालेले आहेत, कारण मी व्हिडिओ पहिले बनवलेला आहे. जे काही आपला युजर नेम पासवर्ड आहे त्या व्यवस्थित आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे. तर हे मी ऑलरेडी माझा युजर नेम पासवर्ड बनवलेला आहे. याला 2-3 दिवस झालेला आहे मित्रांनो. आपण एज नॅशनॅलिटी सर्टिफिकेट हे टाकून घेतला होता. तर आज मी परत एकदा हे लॉग इन करून घेणार आहे आणि आपला सर्टिफिकेट तुम्हाला मी डाउनलोड करून दाखवणार आहे. त्यासाठी इथं सर्वप्रथम मी माझा युजर नेम सिलेक्ट करून घेतो, पासवर्ड टाकून घेतो आणि कॅप्चर कोड टाकून लॉग इन करून घेतो. तर मित्रांनो बघू शकता मी इथं लॉग इन झालेला आहो. आणि त्यानंतर बघू शकता एज नॅशनॅलिटीचे 6 आकडे तुम्ही बघून घ्या, जे तुम्हाला मी दाखवले होते. त्यानंतर मित्रांनो एज नॅशनॅलिटी अँड डोमासाईल सर्टिफिकेट. त्यानंतर इथं मित्रांनो अप्रूव्ड अशा प्रकारे आपल्याला दिसत आहे. पहिले इथं इन प्रोसेस दाखवत होतं. त्यानंतर मित्रांनो तुम्ही शेवटी बघू शकता
आपण हे 6 तारखेला सर्टिफिकेट अपलोड केलं होतं आणि आपल्याला हे 8 तारखेला जनरेट झालेलं आहे. म्हणजे आपल्याला 2 दिवसामध्ये आपण स्वतःची एज नॅशनॅलिटी सर्टिफिकेट हे काढलेलं आहे. इथं डाउनलोड ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करून बघू शकता. डायरेक्ट हे सर्टिफिकेट डाउनलोड करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो हा सर्टिफिकेट आपण डाउनलोड करून दाखवलेला आहे. ए टू झेड प्रोसेस ही मी लाईव्ह करून दाखवलेली आहे मित्रांनो. तुम्ही माझ्या चॅनलला मला असं वाटते नक्कीच सबस्क्राईब केला असेल. जे काही तुम्हाला कमेंटमध्ये तुम्ही व्हिडिओ कळू शकता, जे काही तुम्हाला सर्टिफिकेट काढायचे आहेत ते तुम्ही कमेंट करून पण आम्हाला सांगू शकता की तुम्हाला कोणत्या व्हिडिओ व्हिडिओ बनवायचा आहे, कोणत्या डॉक्युमेंटवर व्हिडिओ बनवायचा आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ होता. तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तर जय हिंद मित्रांनो. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटू. त्यासाठी मित्रांनो मला सबस्क्राईब करा. थँक यू मित्रांनो. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.